बोललो म्हणून गुन्हा दाखल झाला। मग अतुल चव्हाण यांनी केलेला 4000 कोटीचा घोटाळा, अनुराधाताई चव्हाण आणि अतुलजी चव्हाण यांनी मिळून केलेला 250 कोटीचा घोटाळा। मुख्यमंत्री साहेब, याची चौकशी तुम्ही कधी करणार? अरे गडगंज संपत्ती कमावणारे हे आमदार लोक, गडगंज संपत्ती कमावणारे हे अधिकारी, अतुलजी चव्हाण सारखे अधिकारी आज माझ्या पाठीवर शेतकऱ्याचं ओझं आपण बघू शकता। शेतकऱ्याच्या खांद्यावरचं कर्ज घेऊन या ठिकाणी आम्ही निघालेलो आहे। शेतकरी दाखवणार तर मंडळी, हे आहेत मंगेश साबळे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आणि चौकशीची मागणी यावेळेस मंगेश साबळे यांनी केली आहे। शेतकऱ्यांचा आक्रोश आहे, भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्धचा लढा आपण लढतोय असं मंगेश साबळे यांच्या या शॉर्ट व्हिडिओमधनं बघायला मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी बोललो म्हणून माझ्यावरती गुन्हा दाखल झालाय। आज माझ्या पाठीवर शेतकऱ्यांच्या कष्टाचं आणि अन्यायाचं ओझं असल्याचं मंगेश साबळे म्हणतात। अतुल चव्हाण यांनी 4000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला। अनुराधा चव्हाण आणि अतुल चव्हाण यांनी दोघांनी मिळून 250 कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप त्यांनी केला। मुख्यमंत्री साहेब, या प्रकरणाची चौकशी कधी होणार असं मंगेश साबळे विचारतात। आमदार आणि अधिकारी गब्बर झाल्यात आणि शेतकऱ्यांचं शोषण होत आहे असं मंगेश साबळे यांनी मोर्चा काढत सगळ्यांना सांगितलं। शेतकऱ्यांच्या खांद्यावरील खर्चाचं आणि कर्जाचं ओझं कमी करण्याची गरज असल्याचं यावेळेस ते म्हणतात। मंडळी, या व्हिडिओमधनं आपण मंगेश साबळे यांना बघतो। शेतकऱ्यांच्या हितासाठी आवाज उठवल्यानंतर स्वतःवर केलेल्या कारवाईचा निषेध त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। त्यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांवरती कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली आहे। शेतकरी प्रश्नांवरून सरकारला जाब विचारलाय। 4250 कोटींच्या कथित घोटाळ्याचा पर्दाफाश आपण करणार असल्याचं यावेळेस ते म्हणतात। मंगेश साबळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं आक्रमक असा पवित्रा घेतलेला आहे। लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती भ्रष्टाचाराचे गंभीर असे आरोप करण्यात आलेत। मुख्यमंत्र्यांकडे त्वरित चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष त्यांनी या ठिकाणी वेधण्याचा प्रयत्न केलाय। तर मंडळी, शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलल्यामुळे आपल्यावरती गुन्हे दाखल केले जात असल्याची खंत मंगेश साबळे हे व्यक्त करतात। लोकप्रतिनिधी आणि अधिकारी गब्बर होत असताना सामान्य शेतकरी मात्र ओझ्याखाली दबलाय आणि हे दाखवण्यासाठी प्रतिकात्मकरित्या आपल्या पाठीवर शेतकऱ्यांच्या कष्टाचं ओझं यावेळेस मंगेश साबळे वाहून नेताना आपल्याला दिसतात। शेतकऱ्यांच्या दैनंदिन खर्चाचा आणि संघर्षाचा वास्तववादी चेहरा आपण समोर आणतो आहोत असं मंगेश साबळे या ठिकाणी सांगतात। तर या व्हिडिओमध्ये सत्तेतील व्यक्तींच्या भ्रष्टाचाराचे गंभीर असे आरोप मंगेश साबळे यांनी या ठिकाणी केलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागणीसाठी अत्यंत संवेदनशील राजकीय वळण घेणारा हा मुद्दा ठरतोय असं देखील त्यांचं मत आहे। प्रशासनाने या आरोपांची दखल घेऊन पारदर्शक चौकशी करावी असं मंगेश साबळे यांचं या ठिकाणी म्हणणं आहे। मंडळी, याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य व्यक्त करा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा। धन्यवाद।